नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त असे मऊ लुसलुसीत रसदार असे उकडीचे मोदक बनवलेले आहेत। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। इथे पाहू शकता एकदम छान असा हा मोदक झालेला आहे। सुरुवातीला पिठाची उकड घेण्यासाठी 1 वाटी पाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा तूप घालायचं आहे। आता ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे पहा, 1 वाटी हे पीठ आहे। पाण्याला उकळे आल्यानंतर गॅस हा बारीक करायचा आहे आणि हळूहळू हे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। गॅस खाली चालूच आहे। आता इथे मिक्स करून झाल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। आणि यावर आता 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे आता 10 मिनिट झालेले आहे आणि व्यवस्थित ही उकड झालेली आहे। आणि आता हे सर्व जे पीठ आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे जे मॅशर आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत। आणि थोडंसं कोमट झालं की हाताने हे मळून घ्यायचं आहे। आता यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे लोण्यासारखं मऊ मळून घ्यायचं आहे। आणि खूप जर घट्ट वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात याला लावून घेतला तरी पण चालतो। आणि एकदम व्यवस्थित हे मळून झालं पाहिजे, म्हणजे मोदक हे खूप छान असे होतात आणि त्यांना चकाकी पण खूप छान येते। या पद्धतीने हे पीठ सर्व मळून घ्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे हे पीठ आता मळून झालेलं आहे। एकदम मऊ असं हे करून घ्यायचं आहे याप्रमाणे। आता याचे लिंबा एवढे असे गोळे करून घ्यायचे आहेत, किंवा त्याच्यापेक्षा जास्तही जरी मोठे केले तुम्ही तरी पण छान असे हे मोदक होतात। सुरुवातीला या प्रकारे सर्व उंडे हे बनवून घ्यायचे आहे। हे पहा, याप्रमाणे।
इथे हे उंडे तयार झालेले आहेत. आता ते एका डब्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे खूप थंड असे हे होत नाही. इथे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या तुपावर हा उंडा ठेवून असा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित अशी लाटी किंवा पारी थोडीशी मोठी होते. आणि याप्रमाणे कडेची साईड ही अशी दाबत आणि अंगठ्याने अशी फिरवायची आहे, म्हणजे व्यवस्थित अशी पारी पटकन मोठीही होते आणि कढही त्याची व्यवस्थित पातळ होते. या पारीची कढ ही पातळ करून घ्यायची आहे. मध्ये थोडासा भाग जाड राहिला तरी पण चालू शकतं. अंगठ्याच्या साहाय्याने ही पारी पटापट अशी पातळ करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता मस्त अशी ही पारी तयार झालेली आहे. आणि थोडासा तुपाचा अधूनमधून हात लावत ही पारी तयार करून घ्यायची आहे. आता हिच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे. थोडासा तुपाचा किंवा पिठीचाही तांदळाच्या इथे वापर करू शकता. आता व्यवस्थित असा हा चिमटा घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी कळी त्याला पडते. आणि खालच्या बाजूनी थोडंसं प्रेस करायचं आहे. वरती प्रेस केलं की त्याच लाईनमध्ये खालीही प्रेस करून घ्यायचं आहे. याचप्रमाणे सर्व पारीला सर्व बाजूनी या कळ्या करून घ्यायच्या आहे. थोडंसं चिकटायला लागलं की आधेमध्ये पिठीचा वापर करायचा आहे, म्हणजे पारीची जी कळी आहे ती व्यवस्थित अशी चिकटली जाते आणि कळ्या त्या छान अशा पडल्या जातात व्यवस्थित अशा. हे पहा याप्रमाणे. आणि त्याच्या कळ्या पिठाने थोड्याशा पटकन चिकटल्या जातात तुपापेक्षा. हे पहा अशा या कळ्या करून घ्यायच्या आहे. मस्त अशी ही पारी तयार करून झालेली आहे आणि कळ्याही याच्या छान करून झालेल्या आहेत. आता यामध्ये व्यवस्थित असं हे सारण भरून ठेवायचं आहे. आता हे सारण मी कालच बनवून ठेवलेलं होतं आणि याचा व्हिडिओही काल टाकलेला आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. तर बोटाच्या साहाय्याने हे सारण दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि हाताचा थोडासा खोलगट असा भाग करून घ्यायचा आहे. हे पहा याप्रमाणे, म्हणजे हा जो उंडा आहे, म्हणजे ही जी पारी आहे त्याच्या कळ्या अशा लवकर जवळ येतात. हे पहा याप्रमाणे. आणि व्यवस्थित अशा या कळ्या जुळवून आणायच्या आहेत एकत्र अशा आणि हळूहळू असं फिरवायचं आहे गोल दिशेने असं हे फिरवून कळ्या जवळ आणायच्या आहे आणि वरचं टोक हे असं दाबत जायचं आहे हळूहळू, म्हणजे कळ्याही व्यवस्थित अशा राहतात, त्याचा आकार बदलत नाही आणि टोकही व्यवस्थित असं वरती येतं. आणि टोक हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतर मोदक थोडासा हातावर गोल फिरवून घ्यायचा आहे असा, म्हणजे कळ्या या छान अशा दिसतात. आणि वरचं टोक जर थोडंसं उलगडलं तर परत एकदा दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. इथे पाहू शकता मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे. हे पहा एकदम छान झालेला आहे. या पद्धतीने सर्व मोदक हे करून घ्यायचे आहे. इथे आता दुसरी पद्धत मी सांगत आहे. एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्या तुपावर त्या ग्लासवर लाटलेली पारी ठेवून द्यायची आहे. आता जी पारी आहे ती लाटण्याने किंवा पुरी यंत्रातही तुम्ही लाटून घेऊ शकता. आणि ही पारी ग्लासवर घातल्यानंतर पिठाचा थोडासा हात घ्यायचा आहे, म्हणजे 2 बोटांना पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित अशी ही चिमटी अशी काढून घ्यायची आहे. पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. जर हातावर तुम्हाला पाकळ्या करायला जमत नसतील तर तुम्ही याही पद्धतीचा वापर
करू शकता. एकदम पटकन अशा या कळ्या पाडून होतात, जास्त वेळ लागत नाही. हे पहा याप्रमाणे. आणि मोदकही खूप मोठा होतो. हे पहा. आता परत या दाबत जायच्या आहे, म्हणजे आकार हा व्यवस्थित असा पाकळ्यांना येतो. एकदम सोपी अशी ही ट्रिक आहे. हे पहा. एकदम अलगद असं हे निघालेलं आहे आणि यामध्ये आता भरपूर असं सारण भरायचं आहे. हा मोदक थोडासा मोठाच होणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही. याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अशा जवळजवळ आणायच्या आहेत, म्हणजे तशा मूठ अशी जवळ करायची, म्हणजे सगळ्या पाकळ्या आपोआप जवळ येतात. आणि मोदक हा असा फिरवायचा आहे. आणि वरती एक्स्ट्राचा म्हणजे खूपच जास्त जर भाग आलेला असेल तर तो काढून घ्यायचा आहे. आता मी यावरचा थोडासा भाग हा काढून घेणार आहे. हे पहा एवढा. आणि याला आता टोक आणून घ्यायचं आहे. थोडासा हा मोदक फिरवून घ्यायचा आहे आणि याप्रमाणे आता याला टोक आणायचं आहे. याही पद्धतीने तुम्ही हे मोदक बनवू शकता. एकदम मस्त असे आणि पटपट असे होणारे आहेत. हे पहा. सुरुवातीला एका वाटीचेच करून बघा. एकदम सोपी अशी ही ट्रिक आहे. हे पहा. इथे हा मोदक आता तयार झालेला आहे. याही पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. इथे पाहू शकता एकदम मस्त असे मोदक करून तयार झालेले आहेत. आता माझ्याकडे केशर नसल्यामुळे मी थोडासा केशरी रंग इथे वापरलेला आहे आणि मोदकाच्या टोकांना हा रंग मी असा लावला आहे, छान दिसावेत म्हणून. चवीत काहीही फरक होत नाही. केशराने चव छान येते. इथे मीडियम गॅसवर 10 मिनिट हे मोदक मी वाफवून घेतलेले आहेत. आता जे मोदक होते ते मी हळदीच्या पानावर ठेवलेले आहेत. हे पहा. एकदम छान असा रंगही याला आलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.